सुप्रभात मित्रांनो, पहाटेचे वाजले 4:30 आणि दादाने केली काय कारण का दादाला पाहिजे कापड, दादाने केली अंगो, बाबांची चालली देवपूजा आणि प्रथम कमानी सज्ज झालेले आहेत आणि साम्याची झोप झाली नाही कारण का तो झोपला आहे एकला. अरे अपलोडिंग चालू आहे दादा, नेट नाही इथं. तू काय असं सारखा सारखा विचारतो? डोळ्याची झोप मोडली पाहिजे हा भाई. अशा प्रकारे आपण जाऊ आता फ्रेश व्हायला. चला शिवप्रभात रामकृष्ण. सगळ्यांचं मोबाईल इकडं आवतून दिलं नाही तर बारीक हाईटवालं या करतान मोबाईल जा हाईट कम फाईटच्या जा. रामकृष्ण हरी मंडळी अशा प्रकारे आपली झाली. त्या बघा आता खुर्चीवर बसलाय समय काय आणि मंडळी बघा आता धावतोय आणि ताई संजीवन झालेली तयारी. हॅलो हॅलो. आणि श्रीजित दादा झोपलेले आहेत आमचे. चले रामकृष्ण हरी. चला बोल लागले चालता आधार बेडामध्ये तुम्ही कोथिंबीर बघू शकता ढिकचे ढिक टाकलेले. आणि आमचा दादा आणखी 3 मंडळी आणि अबीरनं लावल्यामुळे बिना आंघोळीचा वाटा असेल मी आणि तेल नाही लावा असं काय नाही. आंघोळ झालेली आहे जागा उतराला. तर रामकृष्ण हरी मंडळी तिथे काय बघा माझा चिल्लरचे व्यापारी आणि हा चालू आहे. तर मंडळी आम्ही आलो माऊलींच्या पालखीमध्ये आणि हे बघू शकता तुम्ही सीझनचं ज्ञानेश्वर महाराज पालखी माऊलींच्या दर्शन घेतो. तर मंडळी रामकृष्ण आपण तर दर्शन घेतलं आहे माऊलींचा. चला जाऊया पुढे. रामकृष्ण हरी. आपल्याला जायचं तर गोवरायांच्या बाजूच्या पालखीमध्ये आपण माऊलींचे दर्शन बघू शकतो. पाहू शकता माऊलींचा नगारा निघालेला आहे आणि आपल्या राहिलेला आहे माऊलींचा नगारा. आणि आमचा विनीता या रामकृष्ण हरी नंबरमध्ये चालतात 27 नंबर माऊलींच्या रथामागे 27 नंबरची दिंडी आपली असते. सगळी डोंबिवली जे परिसरात तुकाराम बाबांची सगळी शिष्य परंपरा आपली त्याच्यामध्ये सध्याच भेटते तुम्हाला. 2 नंबरमध्ये 2 नंबरमध्ये कोणती आणि 57 नंबरमध्ये सुद्धा आपली तलोजा परिसरातील संत वामन बाबा पायदिंडी सोहळा चालत असतो. आपण सुद्धा एकदा जीवनामध्ये वारीचा अनुभव घ्या, नक्की वारीचा अनुभव घ्या. तर मंडळी जसं दादा सांगतात आणि आमचे दादांचे परममित्र विनीता काही सांगितले वारी करा आणि वारीमध्ये काय मजा असते ती तुम्ही अनुभवा. आणि पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुम्हाला नगर दाखवला तसंच तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला अश्व माऊलींचे दाखवलं. जसं आपण तुकोबारायांचे अश्व वागितले होते तर आता आपण माऊलींचा अश्व सुद्धा तुम्हाला दाखवतो बघू शकता. आणि माऊलींचा अश्व प्रसिद्ध आहे बघू शकता. हा आला माऊलींचा अश्व चितोले सरकार. आणि आला याच्याबद्दल काय माहिती द्याल माऊली? चितोले सरकारची परंपरा आहे प्रतिवर्षाप्रमाणे. चितोले सरकारच्या 27 नंबरच्या मागे 26 नंबरच्या मध्ये चितोले सरकारांची जागा असते. माऊली आणि खूप सुंदर अशी माऊलींची प्रतिमा पण आहे. हा माऊलींचा ऐश्वर्य. ज्या क्षणाची आतुरताने आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. म्हणजे आपले धनोबार आहे माऊली यांचं रथ आलेलं आहे. ठीक आहे आता थोडा वेळ थोडं मागं थांबते. तुम्हाला आता मी माऊलींचं दर्शन देतो. मी म्हणजे कोण देणार, मी अमर आहे. पण बोलतात मार्ग दाखवून गेले आधी त्या पद्धतीने मी मार्ग चुकलो म्हणून मी तुम्हाला आता माऊलींचं दर्शन घडवू शकलो. त्याचं कारण एक
मंडळी झालं आम्हाला माऊलीचं नाही आपली दर्शन आता पाठीमागे आणि दादांची आहे पाठीमागे दिंडी. दादा आता दिंडीला आपलं काय बोलतात जॉईन होतील आणि दादा जातील आणि आपली तुकोबारायांची येईल. आपण तुकोबारायांना जॉईन होऊन जाऊ. चला, माऊलींची रामकृष्ण. पालखी गेल्यानंतर इथूनच तुकाराम महाराज येतील. मग आम्हाला पुढं थांबवून ठेवतील. त्याच्यानंतर तुम्हाला तुकाराम महाराजांना पुढं जायला रस्ता देऊ. आणि हडपसरवरून दिवे घाटाचा आजचा खरोखर प्रवास खूप सुंदर असतात. या तुम्ही बघा. तर दादा सांगतात दिवे घाटाचा प्रवास खूप छान असतो. तसंच दादांना दिवे घाट लागतो तसं आपल्याला मग रोटी घाट लागतो. पण आपल्याला थोड्या वेळ पुढे लागतो. चला रामकृष्ण. आता तुकोबारायांचं सुद्धा तर मंडळी आता आपली आली आहे दिंडी. तुम्ही बघू शकता पुढे कारण की आपण चुकलो होतो आणि हे आपली दिंडी आहे 14 नंबरला लागलेली आहे ऑलरेडी. शिवानी त्याच्यात झालेले आहेत आणि आपणही आपल्या नंबरला लागूया. अरे शिवाजीला पाया शिवाजीला पाया चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया चित्त तुझे पाया. आमची मंडी आईला घाम फुटलेला आहे चालून असा विषय नाही. आईचं म्हणणं एवढाच आहे का भातनाचा आवाज इथपर्यंत आला पाहिजे म्हणून मी पुढं आलोय. रवेल गाईनंतर परत जाईल भातनात. आलो दान मागायास तोरे करो नियास तुकया बंधू मने बाबा. लक्ष्मी करंगर सीतापती धर्मीर राधा गोविंद राधा गोविंद राधा गोविंद कुमारी पांडुरंग राधा गोविंद कुमारी पांडुरंग राधा गोविंद कुमारी पांडुरंग. राधा गोविंद कुमारी पांडुरंग राधा गोविंद कुमारी पांडुरंग. राधा गोविंद
गोविंद राधा गोविंद सगुमाई पांडुरंग धन्य तुझे विठोबा वर्णावे गुण कागा सासुरवासी मज भगवंता कागा सासुरवासी मज केले भगवंता तुझ्या सत्ता स्वाधीनता ते नाही तुझ्या सत्ता स्वाधीनता ते नाही निघाला किशनशी एपरचा पाकिट आणि याने मारला ताव तर दादा खातोय साबुदाणा खिचडी बघू शकता गुरुदादा बोलतो त्याला इथं लक्ष ठेवावं लागलेलं आहे इथं शूट घ्यायला आले म्हणलं सर्व असं खिचडी घ्यायला तुम्ही पण या खिचडी घ्यायला एकादशी त्या निमित्ताने बनवली आहे साबुदाणा बटाटा साबुदाणा शेंगदाणा तर म्हणजे आपणही गाऊ एकदम व्यवस्थित दिसतो कडक दिसतो रामकृष्ण मंडळी आमचा राजा आता विना घेतो ना तो चालत असतो तर त्याला आहे ना काय भेटलं तुम्हाला दाखवू त्याला दाखवतो हे आहेत सोपान काका सोपान काकांची खूप सुंदर अशी त्यांना प्रतिमा भेटलेली आहे ओके आणि राजा तर राजा दादा म्हणा बोलतं का बोलतो तो पांडू आता मूर्तीच देणार नाही त्याला काय माहिती पांडू आता झोपला माझी मूर्ती उचलली बोलल्या मूर्ती आपणच घेऊन जाणार म्हणा बा माऊली तुकाराम सोपान काकांची रामकृष्ण ध्रुवीला भेटली चिकी देवी दे आता बघा परत घेतली दे बेटा दे ए ध्रुवी बेटा चिक्की दे दे असं का ध्रुवी असं कर बघा हसून नका ई करी आता ना ई करांगले काय याला काय मेन्शन करायचं तुला काय मेन्शन करायचं भाई कापडलं असेल असं काय नाही बसलेले आहेत अल्पाहार करायला अल्पसाहार तर मंडळी बघता मी पोचलोय म्हणजे मी तर आधी आलो होतो तर आई नाही घेऊन बाई वाटलं रामकृष्ण मंडळी तर चला थोडी विश्रांती करू आणि मग निघू पुढे शुभ दुपार अल्पाहार झाला तेवढ्यात सोसायटीच्या महिला मंडळ म्हणायला लागल्या आम्हाला पावली खेळायची तर पावली तर दादाने केला भजन चालू बघू शकता ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम आता मोंटी दादा आणि मम्मी राधे 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 राजा
टाक 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 उरी टाक ना टाक ना केवढ्या तेरा 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 राधे 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 फिरव उलटी फिरव उलटी फिरव उलटी फिरव आता फिरव उलटी कृष्ण हरिमंडळी तर जे श्रीजित महाराज आणि मी झोका झोलतो बघा तुम्ही खूप छान वाटतो नोटीस करतो कोण पुढे जातो लोक तर बघता बघता इकडे बघतो तो समर्थाची आणि त्या दादाची काही गप्पा गोष्टी चालल्या काही समजत नाही झोपल्यान आणि बाकी मंडळी विश्रांतीसाठी सज्ज आहेत आणि आमचे गणेश काका रामकृष्णारी तर मंडळी तुम्ही बघू शकता सर्व काही व्यवस्थित चाललं आहे आणि तुम्ही पण आता झोका झोलायचा असेल तर वारीला या आपल्या इकडे आहेत पण विन्यूला ते मला पण माहिती आहेत पण तरी पण सांगतो हा आनंद बघा बाबू आमचा छोटा कसा हो 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 आता जर हा छोटा येऊ शकतो शाला बिला सोडून तुम्हाला यायला काय तुम्ही पण या वारीला काय बाबू वारीला यायलाच पाहिजे ना वारीला आणि तुला बाबाई काय सांगितलंय शाळेत जायला आणि तू वारीला आले हा वारीची ओढच वेगळी हो वारीला या तुम्ही एकदा अनुभवा चला रामकृष्ण का मुलगी वडिलांना भेटायला आली शेवटीला वडिलांचं दर्शन घेतला आणि बाबांना सांगते सुखरूप जा तुम्ही बोल जय श्रीराम बोल बाबांना जय श्रीराम तर मंडळी ही जी बघितली छोटीशी परी ती आमची ध्रुवी आहे ते आज आली होती तिच्या बाबांना भेटायला म्हणून रामकृष्ण हरी आले 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 हा बसली आता ध्रुवी ए ध्रुवी बेटा रामकृष्ण हरी जमली 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 चला रामकृष्ण हरी तर मंडळी चला रामकृष्ण हरी भेटू ब्लॉग मध्ये पंढरपूरला चला रामकृष्ण हरी दुपारची वेळ झाली दुपार झाला आणि दिंडी लागली लाईनला आपण लागू आणि भजन चालू झालेलं आहे आणि मंडळीने आवाज दिला होता पुढे मंडळी 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 काय झाला लोक कमी झाले अरे लोक येतात ज्यांना भाव येतात ज्यांना भावते नाही मग मंडळी अशा प्रकारे मंडळी भरपूर आलेले मंडळी भरपूर आलेले आणि भजन चालू आहे तुम्ही बघू शकता या बाजूला नारी मंडळी आपण थांबलोय आता विश्रांतीसाठी आणि बघता तर काय अरे दादाला ठेवला आम्ही हा लाकडावर ठेवलाय काय मग कोणाला बोलू माणसं येणार आहेत म्हणून बघा दादा होता एकदा माणसं येणार आहेत म्हणून थांबवल्यात अर्धी रातल्या ना अर्ध्या रात्री ठेवल्या बरोबर वरती ठेवल्या नीट जापा नीट हा आलो हो बाजूला हा हा टाका ए पकड रे नीट टाक अंगाव झाकून ठेव हा हा अरे का सांगू कोणाला सांगू कसा होता अरे होता ना गाला आता ही माझ्या आता मला भेटणार ना पोरावा कुठं बरं होता गेला ए म्हणजे इकडं बघ गेला इकडं वा वरती भाटी राहायचे राहिल्या बघा तू बघा माऊली बघा तुम्ही बघा का का तर मंडळी बघा हा मंडी आई केली खाते बघा हा मी झोपले इकडं परला सारा
ए रामकृष्ण रे बाबा म्हणतात माझी व्हिडिओ घ्या, बाबांची व्हिडिओ घ्या ना देव तुका. माऊली झाला आता आपला शोक आपला तर असं आहे का आनंद लुटण्यासाठी. आणि दादा घेतला होता मेलेल्या माणसाचा सॉंग ॲक्च्युली मेले नाही जीवन देत दे बघा देत जीवन देत दे ते मानबाय काय का मानबाय हा या मावळ्या फ्रोट्या पितान अशी मंडी जायची कंप्लेंट गेली कशा प्या प्या प्या. तर बघा मावल्या तुम्ही जर तुळशा घ्यायला आले असतील तर तुळशा देणार नाही या नाही देणार. इथं उभी राहा फोटो काढा. आता बायानो काय सांगू तुम्हाला मामाकडून घ्यायला खातं आणि बालू मामा बसला विश्रांती निवांत ध्यानस्थ बसलेले आहेत रामकृष्णारी. तर मंडळी बोलतात सर्व निवांत होतात आपणही निवांत होऊ रामकृष्णारी. चला फ्रेश होऊ भेटू पुढे नंबरला लागल्यावर रामकृष्ण. ते इथल्या घरमालकांनी बसण्याची सोय सुंदर अशी सगळी बसलेली आहेत जशी गावाकडे बसायची जशी आता. आणि ही सर्व मंडळी बसली हॉलमध्ये पण बघू शकता मंडळी कुठली बसली. आपले तुपले चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. स्वागत या कारणामुळे आमचे दादा पुन्हा आता सज्ज झालेले आहेत पायवारी चालायसाठी. चला रामकृष्णारी. तर आपली दिंडी लागेल आता नंबरला आपणही नंबरला लागूया. बाबा काय म्हणता बाबा 12 तुम्ही काय म्हणता व्यवस्थित. हां चौदार का काय घेतली नाही त्यांची काठी माझ्या हाताची बाबा इच्छा नको नको बोलले बाबा. हा बरोबर काय शेट काय म्हणता ब्लॉगर 1K गेले बोलता तुमचे व्ह्यू 1K व्ह्यू गेले तुमचे 1K. कसं वाटतं तुम्हाला. हो टॉयलेटी काय म्हणता दादा. चला निघायचं रामकृष्णारी. 1.25 हात लांब का 1.25 लाख लांब. सम्या तुझ्याबद्दल न्यूज आलेली आहे. सम्या अरे ऐक तू म्हणणे माझे व्हिडिओ हिंदू लोकांना आहे का. अरे तुम्ही चायला असं नको बोलू यार जवळ आहेत का तुम्ही झाले. सम्या आमचा काय क्युटी बेबी आहे क्युटी बेबी. तर मंडळी चला आपण निघूया पुढील वाटचालीसाठी रामकृष्णारी. नगारा झालाय सज्ज आणि आता सर्व दिंड्या लागतील आपापल्या नंबरला. बघा कसे सर्व दिंड्या लागल्यात नंबरला लागायच्या तयारीला. इकडे येऊन बघू शकतो. आणि आहेत नाही बाबा पण राहिलेत रेडी झालेत. तर रामकृष्णारी. काय बाबा काय बोलत नाहीत मीच बोलतो सगळा कारण का बाबा जास्त बोलत नाहीत मीच बोलतो कारण तो दे. आणि हा आहे नगारा तुम्हाला हा आहे नगारा सज्ज. आणि या आहेत आमच्या तुळशीवाणी सज्ज झालेले आहेत. हे आमची कविताताई हे आमची कांदूताई हे आमची मंडी आई. ॲक्च्युली ही सीताई आहे ही दीप्तीताई आहे आणि आमची कविताताई आहे. त्या कविताईला टोपण नावच नाही ना म्हणून. आणि आमची उरणची ताई आहे हे आमची हांडवाली राधा आई ती मनकुशची मम्मी आहे. आम्ही दिंडीचा नगारा दाखवला ती आई. तो अशी काय बोलतो आईंचं म्हणणं आहे मी नगारा घेवा पण नगारा ऑलरेडी तुम्ही बघू शकता. आणि नगाऱ्यामध्ये प्रॉब्लेम असा विषय झाला आहे का जो बाबा दादू काय आलंय रे काय आलंय काय झालं बस दुसरं काय नाही. तर नगारा निघाला. आणि हा पहिला अश्व आणि हा आपला दुसरा आणि झेंडूचे बाबा आपला दुसरा. आणि इथे लागल्या सर्व दिंड्या नंबरला. आणि माझा पांडुरंग बघा कसा उभा आहे.
रामकृष्ण ही सोड लागली रे. चला रामकृष्ण. आलो राम दुधा दुधा आलो राम दुधा आलो राम दुधा. मंडळी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आपण तलावाच्या आरती होईल तुम्हाला झाल्यानंतर आणि ही आपली मंडळी बसली आहे आणि शांत बसला इथे. ही सगळी बसेल मंडळी मंडळीला झोपाले. कविताई राधाबाई आमची. तर मंडळी तुम्ही बघू शकता आमचे बालूदादा आरती वगैरे राहिला आहे. बालूदा आता आरती चालू होते. पण जाऊया आरतीला. रामकृष्ण. आपण थांबलो होतो विनेगरी आणि मृदंग वादकांना घेऊन जाण्यासाठी. पण आपले मृदंगमणी आणि विनेगरी हे दोघेही निघून गेलेत पुढे. तर आपण जाऊया त्यांच्या शोधात पुढे. कॉल केला होता दोघा तिघांना पण कोणीच कॉल नाही रिसिव्ह केला. आता सर्व गेलेत विसाव्यावर आणि आडागरे यांचे मृत. पण जाऊया आपल्या विसावर रामकृष्ण. तर मंडळी विषय असा आहे की मला याही सांगितलं तिथे थांब आणि येऊन स्वतःची जागा जिमटून बसतात. हां तुम्ही बघू शकता. आणि हो केस एअरफॉल व्हायला लागला. बेटा तुम ट्रायात काय करो ट्राय करो ट्राया. ओके बेटा ये भाई बोल रहा है तू केस्टिंग यूज कर. मैं बोल रहा हूँ तू ट्राया यूज कर. भाई देख तुला कुठला जमेल तो. हॅशटॅग आपले तुपले. मी सांगेल माहिती आहे का रामकृष्ण हरी. तर मंडळी आपण आता आलो आहे बगराने आमटी खायला. आम्ही वाढणार आहोत आणि तर तुम्ही बघू शकता सर्व मंडळी बगर आमटी खायला बसलेले आहे आणि इथे सत्कार चालू आहे. सत्कार मंडळी आहे बघा शिवली. तर मंडळी अशा प्रकारे आता बगर आणि आमटी खाऊन होईल यांची. बोलतो माना जागा ना भेटली बोलतो. पेपर कुठे संपले आता. निशांत आणून दिले बाहेर आहे ना आणून दिले. इथे
खूप मोठी चर्चा चालली. निशान बोलतो मला एपर्स भेटत नाही. हा दादा तिथं जागा आहे. हा मिरची गंभीर आहे. निशान खंबीर असून काय फायदा आहे. विषय गंभीर आहे आणि पाटील सदैव खंबीर आहे. पाटला पण आज नाही करा त्या गाड्या. नाही पाटील नाद करायचं फक्त पाटील आई. बर तर मंडळी येतो रामकृष्णारी. तर मंडळी आता आपण खाऊया बघा आमटी. जसं जित महाराज आपण बसलाय बघा आणि आमचा निशांत दादा पण बसलाय आणि आमची सीताई आलेली आहे आम्हाला बगर वाढायला. तुम्ही बघू शकता आमच्या शेजारी आमचे जे नवीन साथीदार आहेत म्हणजे यावर्षी ते पहिल्यांदाच वारी करतात असं मला वाटतंय. आणि आमची सीताई मला बघ कशी खुन्नच आहे. हां टाक बस मला वाटले बगर आणि आमटी आज स्पेशल मिरची आहे मिरची. तर मंडळी या बगराने आमटी घ्यायला. आई कशी आले बगराने आमटी. हो उरणची आई उरणच्या आईच्या लक्ष आहे. पुऱ्या काही इतर द्यावं लक्षात नाही. बगर आमटी कशी आले. काय रे पकवाच्या कशी आली बगर आमटी. कल्याण मस्त रामकृष्ण ब्लॉग चालू झालाय बोलतो. आमचा नाद नाही करता नाद. या रामकृष्णारी विषय असा आहे गंभीर विषय आहे. दादा आलेत. दादा काय म्हणता. सर्वांचं झाल्यावर शिटी वाजवतील आणि त्याच्यानंतर वळकट्यांचा वाटप होईल. कशी शिटी अशी का. हा बरोबर एक शिटी वाजली वाजली मग शिटी. भाई ऐक ना किती ती गोड बाला दिसते का. नाही दादा कसं आहे माहिती आहे का नियमाचं पालन सर्वांना. अरे विषय असा आहे का भाई माझा मित्र झाला होता चांगला मित्र झाला पण याला पण नियम आडवे यायला लागले रे. याददारी कर बे. अध्यक्षांचा आदेश आहे. अरे मग मित्र आहे तुम्हाला. जाऊ दे देवाचं इकडचे टॅम्पोन टाकायला लागेल. हा हे सर्व मंडळी राहिले थांबले आहेत वलकडी घेण्यासाठी. आपण ही वलकडी घेऊ. रामकृष्ण सॉरी महाराजांचा आदेश आहे सर्वजण आल्याशिवाय वळकटी द्यायची नाही. तर मंडळी फक्त तू टावेल दे फक्त दादूस तू द्यायचं का नाही सांग. सांगू त्याला पवन काय सांगू. काय झालं. तुम्ही फक्त त्याला टावेल द्या मग बघा मग. अजिबात देऊ शकत हा. नाही. व्हिडिओ बघली का. रील बनवली ना त्याच्यावर भाई एक नंबर काढला. नाही अरे तुला पाठवलं म्हणा. प्रवीण दा प्रवीण दा ते कुठलं ते झेंडा दाखवायची ती. नाही प्रवीण दा इकडं प्रवीण दा पहिले दिवस प्रवीण दा इकडं काय बोलतो बोल. काय अंगी होता याला. रजिस्टर त्यांचा चिंगम गुतला आमचा. चिंगम टाकला तोंड. पेंडियातला पेंडीतला काय पेंडियातला काय पाहिजे. सोलासोली सोलासोली काय पाहिजे बाई. काय करू टाकू काही असा मोठा. तर मंडळी हे बाबा आलेत. काय बाबा झाले का बघा आमटी खाऊन. हा झाली आपण वलकडे घ्यायला आलो पण येते आता वलकडे देत नाही. आमचे गावले आणि खानावकर काय बोललाच ना माझ्याशी गाठे समजलं का. विचार कर बाबा तुला डोकरच मारतील धरून समजलं का. आवरा बाबा काय बघायचं आहे तुमचं. काय बघा काय नाही बाबा तुम्हाला ऐकू सांगू का. बाबा या 70व्या वयात वारीला आले म्हणजे काहीतरी बाबांना पण गल्ला लागतो. तुम्ही पण घ्या आनंद घ्या वारीचा. बाबा कसं वाटतं तुम्हाला वारीन चालून. लोक सांगता पासल्या विसल्या फुगत्या तुमच्या फुगल्या नाही मजा आली का नाही. आनंद लुटता तुम्ही पण या मग कधी येता वारीला यायचं असेल तर आमच्या बाबाने नंतर बाबांना फोन करून यावं. वारी करायची ना एकदा करायची एकदा एक तरी करावी ना. आपण केली आता मग
आपल्या नाही तुमच्या झाल्या माझ्या वाला बाकी आहेत अजून मग तुमच्या बाबांचे माझा आजूस कसा होता चाकलेट बाबा आमचा चॉकलेट बाबा पायापर्यंत पाच पाली चॉकलेट झाला हां खरी गोष्टी नातूस नातूस काही दे तर मंडळी ही अशी माझ्या होत राहत असेल आपण भेटू चला आता घेतो वलकडी आता तू वलकडी देतं का नाही देतं दे रे लवकर दे महाराजांचा आदेश आल्याशिवाय मी नाही देऊ शकत दादा, माफ करा. माफ करा मागतो दादा काय वलकडी देत नाही आपण आता काय वाट बघावं लागणार आहे मंडळी आता आज पहिल्यांदा मी इकडे वलकडी टाकली म्हणून मला असं झालंय आता मी गपचीप येऊन वलकडी घेऊन जायचो कोणाला पत्त्यावर नका लागेल चला रामकृष्ण हरी कुणी डगर मारलाय कुणी डगर कसं काय मारला तुम्ही तिला दादानी वाजवली आणि दादाही घेतली वलकडे द्यायची सुरुवात केलेली आहे काय बोलतो बाई अरे कर तुम्हाला तुमची नावानं वाचतायत का हा विनेकरी राजा अरे ए तो याद आहे तावडा माझा अशा प्रकारे आवाज देत नावं देत घेत घेत पाटील काका बघा उभे आहेत लक्ष देत तर अशा प्रकारे वलगडे द्यायची कामं सुरू झालेले आहेत आता आपली वलगडे आली की आपण वलगडी घेऊन पळू चला रामकृष्ण हरी. तुम्ही बघू शकता छोटा वरकरी कसं चाललंय बघा आणि शेवटीला माझी सुद्धा वलकड आलेली आहे तर आपण जाऊ आपली वलकड घ्यायला मंडळी हे रस्ता जोडा रे बाई आवाज नाद नाही करत आहे शेवटीला आपली बॅग आलेली आहे आपण घेऊ माऊली वरती काढून द्या ना हा माझी जे आता एवढी वलकट भेटली माझी आता बोलतो शूटिंग करता आता सांगतो मी शूटिंग घेतलेली आहे मग काय बोलता झाला बघा आमटी खाऊन अशा प्रकारे आपली वलकट्ट भेटली आपण निघूया विश्रांती कक्षाकडे चला रामकृष्ण हरी. बगर आमटी गावण्याचा मन भरला नाही तर बाईने ज्या भेटलेल्या आपल्या भुईशिंगा त्या बनवीत घेतल्यात तुम्ही बघू शकता बाई फुल तयारीचे साथ आलेलं आहे बघा मीठ बीठ एकदम बघा शेंगा बघा शेंगा बघा शेंगा आणि गॅस आणले आणि शेंगा कटल्या बालदी घेतल्या बघा आणि नीट धावायची अरे द्या माती येते मातीची चौचंगी लागेल काय तर मंडळी आपली पण झाली झोपायची तयारी ओके आपणही झोपूया भुईशिंगा खाऊ थोड्या आणि झोपू लगेच मंडळी शुभरात्री आसा गुड नाईट शुभरात्री रामकृष्ण हरी. भेटू उद्या नवीन गोष्टीमध्ये नवीन अपडेटमध्ये आणि उद्याच्या गोड गडबड मस्तीमध्ये काय श्रीजित महाराज बोला राम कृष्ण हरी. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम. ह्याला असं खांद्यावर राहिला तो राही नाही उभा घाबरतो मित्रा. चला रामकृष्ण हरी.